स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, संजीवनी महाविद्यालय चापोली, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक भालेराव यूपी, BA थर्ड इयर, भारतीय अर्थव्यवस्थेत आर्थिक नियोजन व आधारभूत संरचना हे प्रकरण दुसरे आहे. भारतात 1950 पासून आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा तिन्ही क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या तिन्ही क्षेत्राचा विकास म्हणजे त्या देशाचा विकास करण्यासाठी 1951 पासून पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नियोजनाची सुरुवात केली. सर्वप्रथम जगात रशियानं नियोजनाची सुरुवात केली आणि रशियाचंच अनुकरण भारताने 1951 पासून केलेलं आहे. आज भारताच्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात करण्यात आली. प्रस्तुत प्रकरणात आर्थिक नियोजनाचा अर्थ, आर्थिक नियोजनाची आवश्यकता, नियोजनाची उद्दिष्टे, पंचवार्षिक योजनेचा आढावा, नीती आयोग आणि भारतातील दळणवळण, ऊर्जा, पाणी आणि सामाजिक पायाभूत सोयीचा अभ्यास करण्यात येणार आहे. प्रकरण दुसऱ्यामध्ये मग सर्वप्रथम नियोजनाची आवश्यकता आणि नियोजनाचे उद्दिष्ट. नियोजनाची आवश्यकता काय आहे? जर एखादा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम आपण योजना तयार करतो, नियोजन तयार करतो आणि त्या नियोजनाचंच अनुकरण आपल्या विकासामध्ये करतो. भारतातील नियोजनाची आवश्यकता आणि उद्दिष्टे यांचा अभ्यास करण्यापूर्वी नियोजनाचा अर्थ, नियोजनाची व्याख्या समजावून घेऊ. जगामध्ये विकसनशील आणि अल्पविकसित अर्थव्यवस्था आहेत. या तीन अर्थव्यवस्थेत विकसित देशात भांडवल मुबलक प्रमाणात असतं, विकसनशील देशात भांडवल कमी प्रमाणात असतं आणि अल्पविकसित देशात भांडवल अत्यंत कमी असतं. मग विकसित देशात भांडवल मुबलक प्रमाणात असल्यामुळे तो देश विकास करू शकतो आणि विकसनशील म्हणजे जे देश विकासाच्या मार्गावर आहेत त्या देशाला नियोजन करूनच काय करावं लागतं? विकास करावा लागतो. मग नियोजनासारखा आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेत कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत. प्रत्येक अर्थव्यवस्थेची काही उद्दिष्टे असतात. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजनासारख्या साधनाचा आधार घेतला जातो. मग नियोजनाची ही कल्पना तशी जुनीच आहे. हे विविध राष्ट्राच्या इतिहासातून दिसून येते. नियोजनाशिवाय विकास होऊ शकत नाही याची खात्री विकसनशील राष्ट्रांना पटेलच आहे. आर्थिक नियोजनाची सुरुवात सर्वप्रथम 1928 मध्ये रशियात झाली. 1929 च्या जागतिक महामंदीने तर अमेरिका असेल किंवा आफ्रिका असेल या सर्वांनाच आर्थिक नियोजनाचा स्वीकार करावा लागला. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, भारताचे राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर भारतात 1951 पासून नियोजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे. मग नियोजन म्हणजे काय? नियोजनाचा अर्थ प्रोफेसर रॉबिन्स म्हणतात, प्रोफेसर रॉबिन्स म्हणतात, यांच्या मते नियोजन म्हणजे प्रोफेसर रॉबिन्स यांच्या मते नियोजन म्हणजे कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य
करण्याचे एक साधन आहे. प्रोफेसर हायके म्हणतात, हायकेच्या मते मध्यवर्ती सत्तेने अर्थव्यवस्थेतील उत्पादन प्रक्रियेला दिशा देणे म्हणजे आर्थिक नियोजन होय. पुन्हा तिसरी व्याख्या डॉल्टनची. डॉल्टन म्हणतात, डॉल्टनच्या मते व्यापक दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन म्हणजे पूर्व निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संसाधनावर मोठ्या प्रमाणात मालकी असणाऱ्या व्यक्तींनी आर्थिक क्रियांना जाणीवपूर्वक दिशा देणे होय. हे नियोजनाची व्याख्या भारतीय नियोजन मंडळाने केलेली व्याख्या. देशाची साधन सामग्री संघटित करून तिचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेऊन योजनेले सामाजिक उद्दिष्टे, आर्थिक उद्दिष्टे, सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आखण्यात आलेली पद्धती म्हणजे नियोजन होय. हे आपण नियोजनाची व्याख्या पाहिली. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मते प्रत्यक्षातील घडलेल्या घडामोडी किंवा घटना आणि ज्या परिस्थितीला सामोरे जाऊन ती हाताळण्यासाठी लागणारी मेहनत आणि तिचा उकल करण्यासाठी किंवा निर्माण झालेली प्रश्नाची उत्तरे शोधून काढण्यासाठी मानवी दृष्टीने केलेला प्रयत्न म्हणजे नियोजन होय. हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेली व्याख्या आहे. आता आपण व्याख्या पाहिल्या. रॉबिनची व्याख्या पाहिली, हायकेची पाहिली, डॉल्टनची पाहिली, नियोजन मंडळाची पाहिली आणि ज्या पंतप्रधानांनी आर्थिक विकासात मोठ्या प्रमाणात योगदान केलेले आहे त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांची आपण व्याख्या पाहिली. त्यानंतर दुसरा पॉइंट की नियोजनाची आवश्यकता काय, नियोजनाची गरज हे जाणून घेऊ. जगातील प्रत्येक देशाला नियोजनाची आवश्यकता असते, परंतु नियोजनाच्या आवश्यकतेची कारणे मात्र सर्वच राष्ट्राची सारखी नसतात. कारणे विकसित राष्ट्रापेक्षा विकसनशील राष्ट्राची कारणे वेगळी असतात, अल्पविकसित राष्ट्राची कारणे वेगळी असतात, प्रश्न वेगळे असतात आणि त्या प्रश्नाची सोडव करण्यासाठी उत्तरे सुद्धा वेगवेगळी असतात. मग विकसनशील देशात साध्य करायच्या बाबी अनेक असतात, मग पण भांडवल व इतर विकास उपयोगी साधनाचे प्रमाण मात्र कमी असते. म्हणून नियोजनाची आवश्यकता विकसित देशापेक्षा विकसनशील देशामध्ये अधिक असते. हे खालील कारणावरून आपल्याला समजून येते. पहिला मुद्दा आहे जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन. विकसित देशात जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन हे जास्त केले जाते. विकसनशील देशात जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन कमी असते आणि अल्पविकसित देशात जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन हे विकसनशील देशापेक्षा कमी असते. खाजगी उत्पादकांना मुख्य हेतू अधिक नफा कमवणे हा असतो, परंतु अधिक नफा हा जीवनावश्यक वस्तूच्या उत्पादनात नसतो तर चैनीच्या वस्तूमध्ये असतो. म्हणून खाजगी उत्पादक जास्तीत जास्त चैनीच्या वस्तू निर्माणावर भर अधिक देतात, परंतु देशातील सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने जीवनावश्यक वस्तू अधिक महत्त्वाच्या असतात. म्हणून विकसनशील देशात कोणत्या प्रकारच्या वस्तूचे उत्पादन करायचे आहे या संबंधीचा निर्णय घेण्यासाठी आर्थिक नियोजनाची आवश्यकता असते. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे व्यापार चक्राचे नियंत्रण करण्यासाठी देशामध्ये जे व्यापार चक्र असते, तेजी आणि मंदी, वस्तूच्या किमतीत सतत होणारी वाढ म्हणजे तेजी आणि वस्तूच्या किमतीमध्ये सतत होणारी घट म्हणजे मंदी. जर विकसनशील देशात तेजीसारखी परिस्थिती उद्भवत असेल तर समाजातील जे गरीब घटक आहेत, मध्यम उत्पन्नाचे घटक आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत
रोजंदार मजूर आहेत त्या लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं, कारण जास्त पैशात कमी वस्तू उत्पादित केल्या जातात. म्हणून विकसनशील जास्त पैशात कमी वस्तू खरेदी केल्या जातात. विकसनशील देशात असं व्यापार चक्र उद्भवू नये. मग व्यापार चक्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाला नियोजनाची आवश्यकता असते. जगामध्ये 1 ते 29 जागतिक महामारीतून हे स्पष्ट झाले आहे. असा व्यापार चक्रांना तोंड देण्यासाठी म्हणजे तेजीवर मात करण्यासाठी आणि मंदीच्या स्थितीतून अर्थव्यवस्था बाहेर येण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. हा दुसरा मुद्दा आहे. नंबर 3, दुर्मिळ साधनाचा योग्य वापर करण्यासाठी. आता दुर्मिळ साधनं कोणते की निसर्गाने मानवाला विनामूल्य ज्या देणग्या दिलेल्या आहेत, नद्या, जंगले, खाणी, सरोवर, भूमी, नैसर्गिक साधन संपत्ती, हे जे दुर्मिळ आहे, ह्या दुर्मिळ साधनाच्या साह्याने त्या देशाचा योग्य वापर करण्यासाठी आपल्याला नियोजनाची आवश्यकता असते. विकसित देशापेक्षा भारतासारख्या विकसनशील देशामध्ये उत्पादनाची साधने हे मर्यादित असतात. तेव्हा अशा मर्यादित व दुर्मिळ साधनाचा वापर निर्यात योग्य वस्तूच्या उत्पादनासाठी करायचा का देशांतर्गत बाजारपेठेसाठी उत्पादन करायचे, हा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाची सोडवणूक फक्त आर्थिक नियोजनाच्या साह्यानेच होऊ शकते. अशा साधनाचा वापर करीत असताना खाजगी उत्पादक किंवा व्यापारी फारसा विचार करत नाही. मात्र अशा साधनाचा सरकारची मालकी असते. मग सरकारची मालकी असल्यानंतर सरकारचा मुख्य उद्देश हा नफा कमवणे नसतो, तर त्या देशाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. नंबर 4, संतुलित विकास करण्यासाठी. आता संतुलित विकास करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. भारतामध्ये जेवढे राज्य आहेत तेवढ्या राज्याचा समान संतुलित विकास करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. काही राज्याचा अधिक विकास झाला असतो. उदाहरणार्थ पंजाब, महाराष्ट्र, तामिळनाडू अशा राज्याचा विकास झालेला आहे. परंतु या राज्याच्या तुलनेत बिहार, उत्तर प्रदेश अशा राज्याचा विकास झालेला नसतो. म्हणून नियोजनाच्या सहाय्याने जे मागास राज्य आहेत त्या मागास राज्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती कमी आहे आणि दुसऱ्या राज्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक आहे. म्हणून ज्या राज्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक आहे त्या राज्यांनी कमी साधन संपत्ती असलेल्या राज्यांना मदत करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते, म्हणजे संतुलित विकास करण्यासाठी. आता पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं उत्पादन होतं. म्हणून पंजाबने ज्या राज्याचं कमी उत्पन्न आहे शेतीचं, त्या राज्यातील जनतेला उपजीविकेचं साधन म्हणून जीवनावश्यक वस्तूचा काय करावा लागतो, जीवनावश्यक वस्तू त्या राज्यांना द्याव्या लागतात. आर्थिक विकास समतोल होणे आवश्यक असते. म्हणून नियोजनाचा विकास करावा लागतो. सर्व राज्याचा सारखा विकास साधण्यासाठी आर्थिक नियोजनाची आवश्यकता असते. नंबर 5, रोजगाराच्या संधीत वाढ करण्यासाठी. देशातील रोजगाराच्या संधीवर देशातील लोकांचे उत्पन्न अवलंबून असते. ज्या देशात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत त्या देशाचा विकास होतो. विकसनशील देशामध्ये लोकसंख्येचे प्रमाण अधिक असते, कारण काम करण्याची इच्छा असणारी लोकसंख्या अधिक असते. परंतु रोजगार पुरविणाऱ्या संधी अथवा योजना मात्र कमी असतात. म्हणून विकसनशील देशामध्ये